नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। गावगाडा ते मराठवाडा, राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र, नात्याचा अनुबंध ते कोकण, न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ, समस्या असो की अडचण, उत्साह असो की आनंदाचा क्षण, क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी। म्हणून घेता का घोषणा बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे। बीड रेल्वे स्थानकाला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मिळालंच पाहिजे। कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, अहिल्या माता होळकरांचा, अण्णा भाऊ साठेंचा, बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव। नमस्कार, महाराष्ट्राच्या पुढारीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या ठिकाणी आमरण उपोषण आज केलं जाते। या ठिकाणी दुर्भाग्याची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये पुरोगामी महाराष्ट्र जो आहे, ह्या पुरोगामी महाराष्ट्रातील स्थापनेवेळीचा जिल्हा म्हणून हा बीड जिल्हा आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत रेल्वे विभागाकडून आणि रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित केलेला हा जो भाग आहे, तर तो त्याच्याकडे आणि त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून झालेलं राजकारण आणि राजकारणातून आज होत असलेलं जे उद्घाटन आहे आणि ह्या उद्घाटनाचं दुर्भाग्य असं आहे की एकीकडे या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागतं बीडवासियांना आणि माननीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं असं शासनाला प्रशासनाला सूचित करावं लागतं। म्हणजे शासनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कर्तृत्व आहे, जे संविधानासारखं महान कार्य बाबासाहेबांनी केलेलं आहे, तर ह्याचा कार्याचा विसर पडलाय की काय असा कुठेतरी प्रश्न आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेला पडलेला प्रश्न आहे। आणि म्हणून या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की हे उपोषण करते या ठिकाणी बीड रेल्वे स्थानकाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जावं, हे या मागणीसाठी इथं आमरण उपोषण होते। बघा नेमकं काय आहे, काय प्रश्न आहे हा? आम्ही सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून गेले कित्येक वर्ष झालं आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करत आहोत। बीडचे आमदार असतील, खासदार असतील, मुख्यमंत्र्यापर्यंत हे निवेदन गेलेले आहेत आमचे। आज एकीकडे आपण पाहू शकताय बीड रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होत आहे आणि अद्यापही या प्रशासनाला जाग येत नसल्या कारणाने आमचा या ठिकाणी समाज बांधव आमरण उपोषणासाठी बसलेला आहे। आज आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत। याच्यानंतर जन आंदोलन आम्ही उभं केल्याशिवाय आणि बीड जिल्हा बंद केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। हे शासन दरबारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे लक्षात आणून शासनाच्या कुठेतरी ही बाब लक्षात आणून देऊन बीड मध्ये जी परिस्थिती, याचा रेल्वे स्टेशनला कुणाचाही कोणत्या जाती धर्मातील लोकांचा विरोध नाही। आमचे बांधव या ठिकाणी आमच्या खांद्याला खांदा देऊन आमच्या लढ्यामध्ये उभा आहेत। आमचे कित्येक वर्ष आंदोलन, मोर्चे, आमरण उपोषण झाले, आत्मदहन झाले, तरी अद्याप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बीड रेल्वे स्थानकाला दिलं गेलेलं नाही। आणि जर इथून पुढे अनेक जर हा लढा नाव न दिला तर हा लढा कायमस्वरूपी चालू राहील। या ठिकाणी आपण हे आमरण उपोषण चालू आहे, परंतु याचबरोबर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ह्या रेल्वे स्थानकाला दिलं जावं या दृष्टिकोनातून आपण काही एक समिती वगैरे स्थापन केलेली आहे का? रेल्वे कृती समिती। जय शिवराय जय भीम। वास्तविक पाहता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, महामानवाचं नाव बीडच्या रेल्वे स्थानकाला मिळालं पाहिजे। यासाठी बहुजन बांधव आंदोलनाची वेळ येते, ही सर्वात मोठी दुर्दैवी गोष्ट। मुळात विचार केला तर ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी
आपलं आयुष्य समर्पित केलं. त्यासाठी गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी प्रशांतजी वासनिक असतील, ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे असतील, आमचे प्रेम भैया कांबळे असतील, याचप्रमाणे वेगवेगळे या 18 पगड जाती जमातीचे सर्व मावळे या ठिकाणी मोर्चा काढला होता. अनुराजी वीर या योद्ध्याने या ठिकाणी उपोषण केलं 5 दिवस. त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. मला या ठिकाणाहून बीड जिल्हाधिकारी कार्यालयापासून प्रशासनाला एक जाब विचारायचा आहे. या बीड रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आलेले आहेत. मग त्यांनी या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केल्यानंतर सन्मानपूर्वक त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असा त्या ठिकाणी नामफलक रोवायला पाहिजे होता. मला शंका निर्माण होते की जिल्ह्यामध्ये सर्व पक्ष संघटना 18 पगड जाती जमातीचा या महामानवाला पाठिंबा असताना त्या नामाला कोण याच्यामध्ये जारीचा शुक्राचार्य बनते, याचं या आत्मपरीक्षण सगळ्यांनी केलं पाहिजे. माझी या ठिकाणाहून एकच मागणी, या ठिकाणी राजकीय कुणाचं नाव दिलं, राजकीय नेत्याचं नाव दिलं तर सामाजिक ध्रुवीकरण होऊ शकतंय. पण ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली आणि जय भवानी जय शिवाजी ही घोषणा या जगामध्ये प्रसिद्ध केली, त्या महामानवाच्या नाव जर दिलं तर त्याला कुणाचाही विरोध नाही, त्याला सर्वांची पसंती. हे नाव या ठिकाणी देण्यात यावं. मी आत्ताच पालीच्या तळ्यातून जल आंदोलन या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करून आले. भविष्य काळामध्ये 1 महिन्यात जर त्या ठिकाणी प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी सन्मानपूर्वक माझ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर त्या ठिकाणी रेल्वे स्थानक असं जर नामफलक लावला नाही तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन या ठिकाणी उभारतंय. आणि मी शिवशक्ती भीमशक्तीचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील या ठिकाणी शब्द देतो, आमच्या बहुजन बांधवांचं जर तुम्हाला रक्त सांडायचं असेल तर ती सुद्धा तयारी, जोपर्यंत त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा नामफलक लागत नाही तोपर्यंत बहुजन बांधवांचा हा लढा शेवटपर्यंत चालूच राहणार या ठिकाणी ठामपणे सांगतो आणि थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये एक जातीय ध्रुवीकरण आणि त्या पाठीमागचं राजकारण होतंय. तर हे नामकरणामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रेल्वे स्थानकाला नाव देण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीचं काही षडयंत्र किंवा असे काही पद्धतीचं राजकारण होताना कुठं पाहायला मिळते? अजिबात नाही. या ठिकाणी जिल्ह्यामध्ये वास्तविक पाहता आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आलेले आहेत. जिल्हा हा अतिशय चांगला पुरोगामी छत्रपती शिवराय बाबासाहेब आंबेडकर, अहिल्या माता, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊंच्या समकावादी विचारावर चालणारा जिल्हा आहे. पण ठराविक बोटावर मोजणे इतक्या लोकांमुळे हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्याचं जे नाव दूषित झालेलं आहे ते दुरुस्त करायची संधी या राज्यकर्त्याला, प्रशासनाला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव रेल्वे स्थानकाला देऊन त्या ठिकाणी त्यांनी दाखवून द्यावं की ही बहुजन बांधवाची वज्रमूठ जिल्ह्यामध्ये कायम आहे आणि ती 1000 वर्षापासून आलेली नाही, 1000 वर्ष चालत राहील. अजिबात कुठल्याही जातीकडे ध्रुवीकरण नाही. आणि शासनाने हे जर नाव बाबासाहेबांचं त्या ठिकाणी दिलं तर हा मेसेज संपूर्ण राज्यात जाईल की बीड जिल्हा हा आदर्श विचाराचा जिल्हा आहे आणि पुरोगामित्वाचा जिल्हा आहे. ही अशी मला या ठिकाणून राज्य शासनाला आणि प्रशासनाला जाहीर विनंती आहे. सर्व बीड जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या महाराष्ट्राच्या पुढारीच्या चॅनलवरून काय विनंती कराल? एकच विनंती करणार आहे की हा छत्रपती शिवराय आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या आदर्श विचारावर चालणारा पुरोगामी महाराष्ट्र देश आज बाबासाहेबांच्या आदर्श राज्यघटनेपुढे सर्व जग नतमस्तक होतं. मग आपली जबाबदारी, आपण कुणी कितीही जरी प्रयत्न केला तरी बहुजन बांधवांची पुरोगामित्वाचे हे विचार कधी सोडायचे नाहीत.
खांद्याला खांदा लावून सर्व आपण 18 पगड जाती जमातीच्या लोकांनी गुन्ह्या गोविंदांनी राहून 5% जे लोक स्वतःच्या राजकीय हेतूसाठी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ती हाणून पाडून आपण एकोप्याने राहायचं आणि बाबासाहेबांचं नाव देऊन रेल्वे स्थानकाला एक आदर्श जिल्हा म्हणून या ठिकाणी आपण राज्यभर पुन्हा आपल्या बीड जिल्ह्याचा नावलौकिक करावा हेच या ठिकाणी मी तुम्हाला या तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो. धन्यवाद दादा. या ठिकाणी आपण पाहतोय की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रेल्वे स्थानकाला बीड रेल्वे स्थानकाला नाव दिलं जावं यासाठी इथं आमरण उपोषण होतंय आणि निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी हा जो लढा आहे तर तो जोपर्यंत बीड रेल्वे स्थानकाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं जाणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सातत्याने चालू असणार आहे आणि हा लढाई जो आहे तर तो सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू असणार आहे. महाराष्ट्राचा पुढारी प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.